नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा विद्याधर सूर्यवंशी, के.आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालयात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. मी तुम्हा सर्वांना मराठी विषयाचे अध्यापन करणार आहे. जून जुलै आला की तुम्हा सर्वांना महाविद्यालयाची ओढ लागते. पण यावर्षी कोविड-19मुळे प्रत्यक्ष तुम्हाला महाविद्यालयात यायची संधीच मिळाली नाही. पण जसं आपण म्हणतो ना, लाईफ मस्ट गो ऑन, तसंच एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण थांबता कामा नये. म्हणूनच जरी प्रत्यक्षपणे आपण महाविद्यालयात येऊ शकत नसलो तरीही अप्रत्यक्षपणे आपलं शिक्षण हे चालूच राहायला हवं. म्हणूनच आपण आजपासून अगदी नियमितपणे मराठीची तासिका ऑनलाईन घेणार आहोत. ऑनलाईनच्या माध्यमातून सध्या तरी आपला संवाद होत राहणार आहे. मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषा म्हणजेच मातेकडून आलेली भाषा. जन्माला आल्यानंतर आपल्या कानावर पहिले शब्द पडतात ते मातृभाषेतून. म्हणूनच मातृभाषा ही आपली अंतःकरणाची भाषा असते. आईकडून आपल्यापर्यंत आलेली भाषा असते. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा एका राजाच्या दरबारात एक विद्वान हजर झाला आणि त्याने सर्वांना आवाहन केलं की मला जगातल्या सर्व भाषा बोलता येतात, पण माझी मातृभाषा कोणती आहे हे तुम्ही मला ओळखून दाखवा. राजाने आणि राजाच्या दरबारातील विद्वान लोकांनी त्याचं हे आवाहन स्वीकारलं. तो जो कोणी विद्वान आला होता तो रात्री झोपी गेला आणि तो गाढ झोपेत असताना कोणीतरी एकाने त्याच्या अंगावर पाणी शिंपडलं. अगदी बादलीभर पाणी त्याच्या अंगावर टाकून दिलं आणि तो झोपेतच ओरडला. तो ज्या भाषेत ओरडला तीच त्याची मातृभाषा असं जाहीर करण्यात आलं. म्हणजेच काय, आपण संकटात असताना किंवा आपण अगदी भावविवश झालेलो असताना आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात ते आपल्या मातृभाषेतील असतात. म्हणूनच म्हटलं की मातृभाषा ही आपल्या अंतःकरणाची भाषा असते. मातृभाषेतच आपण आपले विचार व्यक्त करतो, स्वतःला अभिव्यक्त करतो, आपल्या भावना आपण मातृभाषेतून व्यक्त करतो. आई, मातृभूमी आणि मातृभाषा यांना आपण आदराचे स्थान दिलेले आहे. आई आपल्याला जन्म देते, आपलं संगोपन करते, आपल्याला लहानाचं मोठं करते. म्हणूनच आईची काळजी घेणं, आईचा आदर करणं, आईची सेवा करणं हे आपलं परम कर्तव्य असतं. मातृभूमी, ज्या मातृभूमीत आपण लहानाचं मोठं होतो त्या मातृभूमीवर आपण नितांत प्रेम करायला हवं. आपल्या देशावर आपण नितांत प्रेम करायला हवं. आणि आपली मातृभाषा, आपल्या मातृभाषेचाही आपल्याला तितकाच सार्थ अभिमान असला पाहिजे. मग हा अभिमान कसा व्यक्त करणार, तर आपल्या भाषेचा आदर आपणच करायला हवा. आपण आपली भाषा शुद्ध बोलायला हवी, शुद्ध लिहायला हवी. योग्य आरोह अवरोह विराम यांचा वापर करून आपण बोलायला हवं. महाराष्ट्रात मराठी बोलली जाते, पण ह्या मराठीची विविध रूपं आहेत. वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी, पुणेरी, कोल्हापुरी अशी अनेक रूपं आहेत आणि प्रत्येक रूपात वेगळा गोडवा, वेगळी लकब आहे. मातृभाषेच्या या विविध रूपांची, मातृभाषेच्या विविध शैलींची, वाङ्मय प्रकारांची आपल्याला ओळख व्हावी म्हणून मराठी युवक भारती इयत्ता 12वी
या पाठ्यपुस्तकात वेगवेगळे भाग केलेले आहे. आपल्याला आपल्या भाषेचा परिचय करून दिलेला आहे. आपल्या चेहऱ्यावर जे काही भाव असतात त्यावरून आपल्या मनात काय चाललं आहे हे कळत असतं. कधी आपल्या चेहऱ्यावर राग असतो, कधी आनंद असतो, कधी दुःख असतं, तर कधी दुसऱ्याविषयी तिरस्कार असतो. हे सगळे भाव मनातून आपल्या चेहऱ्यावर दिसतात. त्याचप्रमाणे पुस्तकाचा अंतरंगाचा आरसा म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठ. या पाठ्यपुस्तकाच्या आत काय दडलं आहे हे मुखपृष्ठाकडे पाहून आपल्याला कळतं. मुखपृष्ठावर आपल्याला चित्र दिसत आहेत. त्यात लेखक, कवी यांची चित्र आहेत. तुमच्यासाठी एक अभ्यास आहे. तुम्ही यूट्यूबला शोधा किंवा पुस्तक पहा आणि तुम्हाला मी एक होमवर्क देते, त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. पाठ्यपुस्तकावर जे नामांकित कवी आहेत, लेखक आहेत, शायर आहेत, त्यांची नावं तुम्ही मला कळवायची आहेत. ठीक आहे. पुस्तकाच्या मधोमध वक्ता उभा आहे. वक्ता किंवा व्याख्याता, ज्याचं शब्दांवर प्रेम आहे, ज्याला शब्द व्यक्त करता येतात, तो अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान तर आहेतच, ते हुशार आहेत, पण त्याचबरोबर ते लोकप्रिय कशामुळे झालेत तर त्यांच्या शब्दप्रेमीपणामुळे. ते वक्ता म्हणून तितकेच साजेसे आहेत. आपल्या भाषणातून ते सगळ्यांच्या देशवासियांच्या मनावर साम्राज्य त्यांनी स्थापन केलेलं आहे. दुसऱ्या चित्रात आहे वृत्तनिवेदिका. आपण दूरदर्शनवर पाहत असतो की वृत्त निवेदन केलं जातं. त्यांचीसुद्धा एक विशिष्ट शैली असते. भाव आणि त्यांची शब्द, त्यांची भाषा एकमेकांना मिळते जुळते असतात. दुःखद प्रसंग आहे आणि ते हसून सांगत नाही किंवा आनंदाची बातमी दुःखात सांगत नाही. म्हणजेच त्यांच्या भावना, त्यांचे शब्द एकमेकांना साजेसे असतात. त्याचप्रमाणे अनुवादक म्हणजे काय? जे अनुवाद करता. मराठी भाषेतील लिखाण इंग्रजीत रूपांतरित करणं किंवा इंग्रजीचं रूपांतर मराठीत करणं यालाच म्हणतात अनुवाद. तसंच मुद्रित शोधक त्याला इंग्रजीत म्हणतात प्रूफ रीडर. एखादं लिखाण झाल्यानंतर त्यात जर काही व्याकरणिक चुका असतील, त्रुटी असतील, तर त्या शोधून काढून त्यात दुरुस्ती करणं याला म्हणतात मुद्रित शोधक किंवा प्रूफ रीडर. डाव्या हाताला जे एक चित्र आहे ते आहे रेडिओ जॉकी. यालाच मराठीत उद्घोषक असंही म्हणतात. आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे निवेदन करणाऱ्या व्यक्तीला उद्घोषक असं म्हणतात. नंतर उजव्या हाताला एक चित्र आहे मुलाखतकार. एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणं ही सुद्धा एक कला आहे. अगदी थोड्या शब्दात आपल्याला हवी ती माहिती जाणून घेण्यासाठी योग्य प्रश्नांची निवड करणं, अगदी आदराने ते प्रश्न अभिव्यक्त करणं, ही कला मुलाखतकाराच्या अंगी असावी लागते. त्यानंतर ब्लॉग लेखन. आपले विचार व्यक्त करण्यासाठी निर्माण केलेले संकेतस्थळ म्हणजे ब्लॉग. या ब्लॉगवर अनेक जण आपले विचार, भावना व्यक्त करत असतात. जर आपलं भाषेवर प्रभुत्व असेल तर आपल्याला व्यवसायाच्या सुद्धा अनेक संधी उपलब्ध होत असतात. मुलाखतकार, वृत्तनिवेदक, वक्ता, रेडिओ जॉकी हे व्यवसायसुद्धा आहेत. जर तुम्हाला मातृभाषेची गोडी असेल, त्यात तुम्हाला व्यवसाय म्हणून तुम्ही त्याकडे पाहत असाल, तरी तुम्हाला अनेक संधी यात उपलब्ध आहेत.
पहा, या पानावर कथाकथनाचा कार्यक्रम चालू आहे आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव सांगतायत की कथाकथन या कार्यक्रमात ते अगदी गुंग झालेले आहेत. कथाकथन म्हणजेच काय, तर कथा कथन करणे, गोष्ट सांगणे, पण ती योग्य हावभावासह, चढ उतारासह, विरामांचा योग्य वापर करून. ही सुद्धा एक कला आहे. या कलेमुळे आपण अनेकांची मनं जिंकून घेऊ शकतो आणि एक व्यवसाय म्हणून सुद्धा याकडे आपण पाहू शकतो. इयत्ता 12वी पाठ्यपुस्तकात 6 विभाग करण्यात आलेले आहेत. पहिल्या 2 विभागात गद्य आणि पद्य यांचा समावेश केलेला आहे. पाठ्यपुस्तकातून आपल्यावर अनेक संस्कार करण्याचा प्रयत्न आहे. आपल्यात अनेक कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भाषाविषयक क्षमता कोणत्या असतात? श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. श्रवण म्हणजे काय? ऐकणे. पण श्रवण आणि ऐकणे यात थोडा फरक आहे. कानावर पडतंय म्हणून ते ऐकलं जातंय, ते ऐकणे. पण श्रवण म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. आणि ही सुद्धा एक कला आहे. जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, श्रवण करतो, तेव्हा समोरच्याचे विचार, भावना आपल्याला सहज लक्षात येतात. तुम्ही जेव्हा वर्गात बसलेले असतात किंवा आता ऑनलाईन लेक्चर्स चालू असतानाही तुमचे शिक्षक जे काही सांगतायत ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर ते तुम्हाला लवकर लक्षात येतं आणि दीर्घकाळ लक्षात राहतं. म्हणून श्रवण ही सुद्धा एक कला आहे. वेगवेगळी व्याख्यानं, संवाद, संभाषणं तुम्ही लक्ष देऊन ऐकली पाहिजेत. यूट्यूबवरचे व्हिडिओ ऐकत असताना तुमचं त्यात पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे. एका वेळेला आपण जर 4 कामं केली तर आपलं चित्त भरकटतं. त्यामुळे आपल्याला जे करायचं आहे ते आपण एकाग्रतेने ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. दुसरं कौशल्य आहे भाषण किंवा संभाषण. जेव्हा आपण व्यवस्थित ऐकतो तेव्हा आपण व्यवस्थित बोलू शकतो. श्रवणातूनच भाषण कौशल्याचा विकास होत असतो. वाचलेल्या पुस्तकांची माहिती वा एखाद्या कथेचा, कवितेचा सारांश, कवितेतील ओळींचा अर्थ सांगणे, तसंच कविता, गीत, भाषण सादर करणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्या भाषण कौशल्याचा विकास झालेला असतो. तुम्हीही कदाचित लहानपणी किंवा आत्तापर्यंत वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला असेल, कविता वाचन स्पर्धेत भाग घेतला असेल. हे कोणाला साध्य होतं? ज्याचं शब्दांवर प्रभुत्व आहे, ज्याला आपले विचार निर्भीडपणे, स्वच्छपणे मांडता येतात. त्याचं भाषण कौशल्य विकसित झालं आहे असं आपण म्हणतो. नंतर आहे वाचन कौशल्य. वाचाल तर वाचाल हे तुम्ही ऐकलंच असेल. जर तुम्हाला तुमच्या भाषेचा विकास करायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. नंतर लेखन. लेखन ही सुद्धा एक कला आहे, कौशल्य आहे. आपले विचार, मत, भावना आपल्याला व्यवस्थितपणे शब्दांकित करता आले पाहिजे, शब्दात नीट मांडता आले पाहिजेत. मराठी भाषा आपल्याला आपली वाटत असली तरी मराठी भाषा लिहितानाच आपल्याकडनं जास्त चुका होतात. ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्र्यात अनेक चुका केल्या जातात. म्हणूनच जर आपल्याला आपल्या मातृभाषेचा आदर ठेवायचा असेल तर आपण
आपलं लिखाण हे स्वच्छ नीटनेटकंच लिहिलं पाहिजे, शुद्ध लेखन केलं पाहिजे. आणि हे केव्हा साध्य होणार आहे? जर आपण वाचन जास्त प्रमाणात केलं, अनेक शब्द वाक्य आपल्या हाताखालून गेले तरच आपल्याला ते स्वच्छपणे शुद्धपणे लिहिता येणार आहेत. अध्ययन कौशल्य. अध्ययन म्हणजे काय? तर शिकणे हे सुद्धा एक कौशल्यच आहेत, ज्याच्यामध्ये जिज्ञासा असते, नवीन नवीन जाणून घेण्याची इच्छा असते. अशी व्यक्ती सतत काही ना काही नवीन शिकण्यासाठी धडपडत असते. म्हणून आपण सतत अध्ययनशील असलं पाहिजे, नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या शोधात राहिलं पाहिजे. आता हेच बघा ना, ऑनलाईन लेक्चर्स हे यापूर्वी आपल्याला अजिबात माहीत नव्हतं, पण काळाची गरज म्हणून आता सर्वांनी झूम ॲप डाउनलोड केलं आहे, रेकॉर्डर डाउनलोड केलं आहे आणि आता या माध्यमातून व्हॉट्सअप थ्रू तुम्ही सर्वजण हे नवीन शिकणार आहात. अशीच अध्ययनशीलता आपण जर जागृत ठेवली तरच आपल्याला यशाचे मार्ग खुले होतात. भाषा अभ्यास व लेखन. भाषा अधिक परिपूर्णपणे शिकण्यासाठी आपल्याला मराठी भाषेतील व्याकरणाची ओळख होणंसुद्धा तितकेच गरजेचं आहे. म्हणूनच मराठी भाषेशी निगडीत व्याकरणसुद्धा आपल्याला या पुस्तकातून शिकायचं आहे. अर्थात श्रवण, भाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य आणि भाषा अभ्यास या सर्व क्षमतांचा विकास आपल्याला या पुस्तकातून करून घ्यायचा आहे. आपण पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ बघितलं म्हणजे जणू काही आपण पाठ्यपुस्तकाचा चेहरा बघितला आणि त्या चेहऱ्यावरून त्याच्या अंतरंगात काय असेल याचा आपण विचार केला. पण आता आपण प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकाचं अंतरंग उलगडणार आहोत. तर या अंतरंगात काय असणार आहे? तर पाठ्यपुस्तकाचे 6 विभाग करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकाचे एकूण 6 विभाग आहेत. पहिल्या 2 विभागात गद्य आणि पद्य आहेत, म्हणजे पाठ आणि कविता आहेत. पाठ आणि कविता शिकत असताना आपल्यावर अनेक प्रकारचे संस्कार होणार आहेत. स्वावलंबन, जीवनविषयक दृष्टिकोन, देशप्रेम, परोपकार हे संस्कार या पाठातून आपल्यावर रुजवले जाणार आहेत. मराठी भाषेचं हेच वैशिष्ट्य आहे. इतर विषयातून आपले ज्ञान विकसित होतं, पण आपल्या मातृभाषेतून किंवा कुठल्याही भाषेतून आपल्यावर संस्कार होत असतात, आपल्या भावना विकसित होत असतात. ज्ञानाचा तर विकास होतोच, पण भावना विकास केला जातो तो भाषेच्या अभ्यासातून. कारण या भाषेच्या अभ्यासातूनच आपल्यावर जीवनविषयक संस्कार होत असतात, आपल्यात मूल्यांची रुजवण केली जात असते, आपली भाषा समृद्ध होत असते, आपल्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. कल्पनाशक्तीचा विकास होतो म्हणजे नक्की काय? तर जर एखादा विद्यार्थी खूप आवडीने हे पाठ वाचत असेल, कविता ग्रहण करत असेल, तर त्याच्याही नकळत त्याची सृजनशीलता विकसित होते. सृजनशीलता विकसित होते म्हणजेच काय? तर एखाद्या कविता वाचल्यावर त्यालाही नकळतपणे त्याच्याकडनं काही ओळी लिहिल्या जातात. तो स्वतः 4 ओळी तयार करतो आणि लिहितो. यालाच म्हणतात सृजनशीलता. एखादी कथा वाचल्यावर कोणाला तरी अचानकपणे एक नवीन कथेचा विषय सुचतो आणि ती कथा तो लिहून काढतो. म्हणजेच काय? तर त्याच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. पण कल्पनाशक्तीचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण पाठ्यपुस्तकात दिलेले पाठ आणि कविता यांच्याशी समरस होतो, त्यात
दडलेली भावना, विचार, कल्पना आपल्या अंतःकरणापर्यंत भिडते, तेव्हा त्याच्यातूनच एक नवीन कविता, एक नवीन लेख किंवा एक नवीन कथा जन्माला येते. आपली भाषा या सर्व वाचनातून, लेखनातून समृद्ध होत राहते. आणि जेव्हा आपण भाषेवर प्रभुत्व प्राप्त करतो, तेव्हा आपल्यासाठी अनेक व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होत असतात. भाग 1 याच्यात तुम्हाला 6 पाठ दिलेले आहेत. बहु असोत सुंदर, काव्यानंद श्री कृ कोल्हटकर. नंतर वेगवशता, प्राचार्य शिवाजीराव भोसले. रोज मातीत, कविता कल्पना दुधाळ या कवयित्रींची कविता आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव, शिवराज गोरले. पहा, या शीर्षकातूनच आपल्याला कळतंय आयुष्य आनंदाचा उत्सव. ज्यांची मनं निराशेने भरलेली आहेत, जे संकटांना घाबरलेले आहेत, जे आयुष्याला एक संघर्ष मानतायत किंवा अरे कशाला अंत करूयात ना या आयुष्याचा, काही मिळवलंच नाही, काही कमवलंच नाही, या दुःखात जे बुडाले त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी असे पाठ उपयुक्त ठरतात. आयुष्य आनंदाचा उत्सव. आपण जे आयुष्य जगतोय तो जणू काही एक उत्सव आहे आणि तो आनंदाचा उत्सव आहे, तो आपण आनंदाने साजरा केला पाहिजे अशी शिकवण अशा पाठातून मिळणार आहे. रे थांब जरा आषाढ घना, बाब बोरकर यांची ही कविता आहे. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात या कविता घेऊन जातात. वीरांना सलामी, अनुराधा प्रभुदेसाई. वीरांना सलामी यात देशप्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रंग माझा वेगळा, सुरेश भट यांची ही कविता आहे. आत्मविश्वासासाठी शक्ती नाही, नमुना गद्य आकलन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे लेखन आहे. या सर्व पाठातून आपल्याला प्रेरणा मिळते, जगण्याची नवी उमेद मिळते. भाग 2 मध्ये संत एकनाथ महाराज यांचं भारूड समाविष्ट केलं आहे. विंचू चावला. संत एकनाथ महाराज यांची भारूडं खूप प्रसिद्ध आहेत. अगदी सामान्यांपर्यंत त्यांची भारूडं जाऊन पोहोचलेली आहेत. रेशीमबंध डॉक्टर युम पठाण. समुद्र कोंडून पडलाय, कविता वसंत आबाजी डहाके. दंतकथा वसंत सबनीस. आरशातली स्त्री, कविता हिरा बनसोडे. रंगरेषा व्यंगरेषा मंगेश तेंडुलकर. जयपूर फूटचे जनक, नमुना गद्य आकलन डॉक्टर बाळ फोंडगे. विद्यार्थी मित्रांनो, पाठ आणि कविता भाग 1 आणि भाग 2 यांची शीर्षकं आपण वाचली आहेत. पण या शीर्षकांवरूनही आपल्याला कळतंय की आपल्या जीवनाच्या विविध पैलूंना हात लावण्याचा प्रयत्न यात केला आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव यात जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन दिसतोय. रे थांब जरा आषाढ घना आपल्याला निसर्गाशी जोडतंय. आत्मविश्वासासारखी शक्ती नाही, यात आपल्याला आत्मविश्वास या मूल्यांची रुजवण केली जाणार आहे. वीरांना सलामी यात आपल्या देशप्रेमाला जागृत केलं जाणार आहे. रोज मातीत म्हणजेच आपण मातीतून जन्माला आलो आहेत आणि मातीतच मिसळले जाणार आहोत. या मातीशी पाईक राहण्याची शिकवण आपल्याला यातून मिळणार आहे. बहु असोत सुंदर ही कविता आपल्या महाराष्ट्रावर लिहिली गेलेली आहे. आपला देश, आपलं राज्य, आपली मातृभूमी, आपली माता, आपलं आयुष्य
आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या सर्वांविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. आरशातली स्त्री ज्या वेळेला कविता पाठ लिहिले जातात त्यावेळेला बऱ्याचशा कविता किंवा पाठ ह्या स्त्री जीवनावर सुद्धा आधारित असतात. मग ती ग्रामीण स्त्री असो किंवा शहरी स्त्री असो, स्त्रीच्या जीवनात येणारे संघर्ष, तिची ओढाताण आणि त्यातूनच तिने केलेला जीवन प्रवास याचं वर्णन केलं जातं. भाग 3 कथा साहित्य प्रकार. मराठी भाषेत वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत. कथा, कादंबरी, विनोदी साहित्य, कविता, नाटक. त्यापैकी इयत्ता 12वीच्या पुस्तकात कथा हा साहित्य प्रकाराचा परिचय करून दिलेला आहे. वपू काळे यांची शोध ही कथा आणि डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली आहे. भाग 4 उपयोजित मराठी. यात मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भाग 5 व्याकरण व लेखन. वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार इत्यादी समाविष्ट आहेत. तसंच निबंध लेखन देखील या व्याकरण व लेखन भागात समाविष्ट केलेले आहे. भाग 6 परिशिष्टे. पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी, पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्यप्रचार, परिशिष्टे या भागात समाविष्ट केलेले आहेत. असे एकूण 6 भाग पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. कोविड-19 यामुळे आपल्या महाविद्यालयाची सुरुवात, ऑनलाईन लेक्चरची सुद्धा सुरुवात थोडी उशिरा झाली आहे. आपली नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातच प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झालेली नाही. म्हणूनच पाठ्यपुस्तकातील काही भाग वगळण्यात आलेला आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपला ते पाठवलंच आहे, पण तरीही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, या जे पाठ्यघटक वगळण्यात आले आहेत त्याच्यावरील प्रश्न किंवा कृती, तुम्हाला प्रश्नपत्रिका नसणार आहे तर कृतीपत्रिका असणार आहे, तर त्या कृतीपत्रिकेत वगळलेल्या पाठ्यघटकावर आधारित कृती विचारल्या जाणार नाहीत. कोणते पाठ्यघटक वगळण्यात आलेत तर रंगरेषा, व्यंगरेषा, अनुक्रमांक 12 रंगवेषा, व्यंगरेषा, मंगेश तेंडुलकर लिखित रंगवेषा, व्यंगरेषा पाठ्यपुस्तकात या वर्षासाठी पाठ्यघटक हे वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर रे थांब जरा आषाढ घना, बाप बोरकर लिखित ही कविता पाठ्यघटकातून वगळण्यात आलेली आहे. नंतर जयपूर घडचे जनक, नमुना गद्य आकलन, डॉक्टर बाळ फोंडगे हे सुद्धा पाठ्यघटक सुद्धा वगळण्यात आलेला आहे. आणि उपयोजित घटकातील वृत्तलेख हे वगळण्यात आले. म्हणजेच काय, रे थांब जरा आषाढ घना कविता क्रमांक 4, नंतर 12 रंगरेषा व्यंगरेषा, जयपूर घटचे जनक, नमुना गद्य आकलन, डॉक्टर बाळ फोंडगे आणि वृत्तलेखन हे 4 पाठ्यघटक यावर्षी कृतीपत्रिकेतून वगळण्यात आलेले आहे. बाकी सर्व पाठ्यघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आजच्या पहिल्या तासिकेला काय जाणून घेतलंय? जर वर्गात असते तर तुम्ही नक्कीच उत्तर दिलं असतं,
पण तुम्ही आज शिकवलेलं अध्यापन किंवा आज जे काही मी सांगितलं ते लक्ष देऊन ऐकतायत असं मी समजते. आज आपल्या तासिकेमध्ये आपण हेच जाणून घेतलं की आपली आई, मातृभूमी आणि मातृभाषा यांना आपण सन्मानाचे स्थान दिलेले आहे. आईचा आपण आदर करतो, मातृभूमीसाठी आपण आपले जीवाचे सुद्धा बलिदान करतो. तर आपल्या मातृभाषेसाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण आपली मातृभाषा शुद्ध बोलायला हवी, शुद्ध लिहायला हवी, आरोह अवरोह विराम यांचा योग्य वापर करायला हवा. मातृभाषा ही आपल्या अंतःकरणाची भाषा असते, कारण आपण मातृभाषेतूनच विचार व्यक्त करतो, स्वतःला अभिव्यक्त करत असतो. मराठी भाषेचे अनेक पैलू आहेत, तिची वेगवेगळी रूपं आहेत. वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी, पुणेरी, कोल्हापुरी या सर्व रूपांमध्ये वेगळा गोडवा आहे, लकब आहे. या सर्व भाषेचा परिचय आपल्याला मराठी युवक भारती इयत्ता 12वी या पुस्तकात होणार आहे. आपण मुखपृष्ठाविषयी जाणून घेतलं. जसे आपल्या चेहऱ्यावर भाव उमटतात आणि तेच आपल्या अंतःकरणात असतात, त्याचप्रमाणे पुस्तकाचं अंतरंगाचा आरसा म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ असते. आपल्याला जर आपण आपल्या मातृभाषेवर प्रेम केलं, तिच्यावर प्रभुत्व सिद्ध केलं, तर व्यवसायाच्या सुद्धा अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. वक्ता, वृत्तनिवेदक, अनुवादक, मुद्रित शोधक, रेडिओ जॉकी, मुलाखतकार अशा अनेक संधींची द्वार आपल्यासाठी खुले होऊ शकतात. फक्त आपल्याला गरज आहे आपल्या भाषेवर प्रेम करण्याची, भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची. या पाठ्यपुस्तकातून श्रवण, भाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य, भाषा अभ्यास या क्षमतांचा विकास होणार आहे. पाठात एकूण 6 भाग समाविष्ट आहेत. गद्य व पद्य या भागातून आपल्यावर ज्ञानाचा वर्षाव तर होणारच आहे, पण आपल्या भावना विकसित होणार आहे, आपल्या कल्पनाशक्तींचा विकास होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या पाठांचा, कवितेंचा मनमुराद आस्वाद घ्यायचा आहे. त्यात दडलेला भाव आपल्याला शोधून काढायचा आहे. न जाणो उद्या तुमच्यातूनच कोणीतरी एखादा कवी जन्माला येईल, तुमच्यातूनच कोणीतरी एखादा लेखक असेल, कोणीतरी कथाकथनाचे कार्यक्रम सादर करेल, कोणीतरी एकांकिका सादर करेल, कोणीतरी मुलाखतकार होईल, कोणीतरी वृत्तनिवेदक होईल. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या मातृभाषेवर खऱ्या अर्थाने प्रेम करू. या 6 भागांपैकी रे थांब जरा आषाढ घना ही कविता, रंगरेषा व्यंगरेषा, जयपूर घटचे जनक आणि वृत्तलेखक हे भाग यावर्षी वगळण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे शिकलो ते तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं आहे. पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातील गद्य व पद्य यांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.